संयुक्त किसान मोर्चाचं वार्षिक संमेलन नुकतंच दिल्लीत होतं आणि त्याला सीजेपीच्या आशुतोष रांकाने हजेरी लावली। स्टेजवर बोलताना त्याने शेतकरी आणि तरुण एकत्र येऊन मोदी सरकारला घेरतील असं विधान केलं आणि त्यानंतर त्याने सहकाऱ्यांसह भारतीय किसान युनियनचे राजेश टिकेत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि आता 10 ऑगस्टला शेतकरी संघटना जे मोठं देशव्यापी आंदोलन करणार आहे त्याला सीजेपीने पाठिंबा दिलाय। काय होणार आहे 10 ऑगस्टला देशात? अमेरिका भारत ट्रेड करार रद्द करण्यासारख्या काय मागण्या आहेत यावेळी शेतकऱ्यांच्या? तरुण आणि शेतकरी वर्ग एकत्र येत सरकारला धारेवर धरत खरंच काहीतरी मोठं करणार आहेत का? हे सगळं जाणून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। सीजेपीने केलेल्या दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाला जे यश मिळालं, चांगलंच यश मिळालं। धर्मेंद्र प्रधानांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे आता हे सगळं शांत झालं असं सर्वांना वाटलं, पण अभिजित दीपकेनं मात्र यावेळी पत्रकारांशी बोलताना एक विधान केलं होतं। ते म्हणजे ही तर फक्त सुरुवात आहे, ही तर पहिलीच पडलेली विकेट आहे आणि आता त्याचीच चाहूल शेतकरी आंदोलनाला दिलेल्या सीजेपीच्या पाठिंब्याने दिसते। झालं असं की दिल्लीत झालेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या संमेलनाला चक्क सीजेपी नेते सहभागी झाले आणि सीजेपीने एक प्रकारे मोठा डाव टाकला। आशुतोष रांकाने शेतकरी संघटनेच्या स्टेजवरून भाषण केलं आणि त्यात तो असं म्हणाला की देशातील शेतकरी, विद्यार्थी आणि तरुण एकत्र येऊन विविध प्रश्नांवर मोदी सरकारला सर्व बाजूंनी घेरतील। त्यानंतर त्याने भारतीय किसान युनियनचे राजेश टिकेत यांची भेट घेऊन त्यांच्याशी भरपूर काळ चर्चा केली आणि आता शेतकऱ्यांचं 10 ऑगस्टला एक मोठं देशव्यापी आंदोलन होणार आहे। त्यात सीजेपी त्यांच्यासोबत असणार आहे। या आंदोलनाचं स्वरूप हे जेल भरो आणि रस्ता रोको असणार आहे आणि एकाच वेळी देशातल्या 1000 ठिकाणी ते केलं जाणार आहे। खरं तर शेतकऱ्यांनी याआधी आंदोलनाची हाक दिली होती। शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली होती आणि त्याला अनेक कारणंही होती। त्यातलं एक महत्त्वाचं कारण होतं भारत अमेरिका ट्रेड डील। हा भारत अमेरिका व्यापार करार म्हणजे दोन्ही देशांमधील आयात निर्यात शुल्क कमी करून व्यापार वाढवण्याचं काम द्विपक्षीय उद्देशाने सरकारने केलं होतं, पण त्याला प्रामुख्यानं शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती, अमेरिकन अनुदानामुळे निर्माण होणारी असमान स्पर्धा आणि घाईघाईने घेतलेल्या निर्णयांवरून विरोध होतोय। शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की अमेरिकेतील कृषी उत्पादनं आणि दुग्धजन्य पदार्थ भारतीय बाजारात स्वस्त दरात आल्यास स्थानिक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल। भारताने अमेरिकन फळं, ड्रायफ्रुट्स आणि औद्योगिक वस्तूंवरील आयात शुल्क कमी केल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेवर विपरीत परिणाम झालेला दिसेल। आता हा कायदा रद्द करावा, तसंच इतरही काही मागण्यांसाठी अलीकडेच शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये किसान महापंचायतचं आयोजन केलं होतं। या महापंचायतमध्ये सहभागी होण्यासाठी शेकडो शेतकरी दिल्लीकडे निघाले होते, पण हरियाणा पोलिसांनी या शेतकऱ्यांना बॉर्डरवरच अडवलं। पण आता लवकरच 10 ऑगस्टला मोठं आंदोलन करण्याची घोषणा शेतकरी संघटनांनी केली आहे आणि त्याच्या माध्यमातून ते सरकारला धारेवर धरणार असल्याचं बोललं जात आहे। खरं तर विद्यार्थी आंदोलनाला आलेल्या यशाने त्यांनाही एक प्रकारचा हुरूप आलाय, हे काय वेगळं सांगायची गरज नाहीये। आता हे झालं शेतकऱ्यांचं। दुसरीकडे सीजेपी आहे की ज्यांनी केलेलं 36 दिवसांचं विद्यार्थी आंदोलन पूर्ण झालं खरं, पण ज्या अटींवर ते पूर्ण झालं त्या पूर्ण झालेल्या नाहीयेत असं सीजेपीचं म्हणणं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यासाठी सरकार आखडता हात घेत आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि यासाठी आपण पुन्हा आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। एकतर सीजेपी आणि जेनझीची सध्या देशात हवा आहे आणि आता धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने सगळं बंद करून हे तरुण नेते गप्प बसणाऱ्यातले नाहीयेत। त्यांनाही निश्चित आता सामाजिक राजकीय क्षेत्रात येण्यासाठी आंदोलनाची धग अशीच कायम ठेवण्यासाठी धडपड करावी लागणार असल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच त्यांनी सरकारविरुद्ध आंदोलन सुरू करू पाहणाऱ्या शेतकरी आंदोलनाचं टायमिंग लक्षात घेतलंय आणि त्या दिशेला पावलं टाकायला सुरुवात केली आहे। तसं पाहता मोदी सरकारच्या आजवरच्या 2014 पासूनच्या संपूर्ण कार्यकाळात डुकावलं तर सरकारला माघार घ्यावी लागली अशी आजवर फक्त 2च आंदोलनं झाली आहेत। एक 2021 मधलं शेतकरी आंदोलन आणि दुसरं म्हणजे आत्ताच झालेलं सीजेपीचं नीट पेपर फुटी विरुद्धचं आंदोलन। 2021 मध्ये सरकारने 3 कृषी कायदे आणले होते आणि त्याला देशभरात विरोध सुरू झाला। आंदोलनं होऊ लागली आणि ती वर्षभर चालली, पण जेव्हा पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह देशभरातील शेतकरी संघटना आणि विविध विचारसरणीचे शेतकरी एकाच मंचावर एकत्र आले, भारतीय किसान युनियनने पुढाकार घेतला, तेव्हा आंदोलनाला धार चढली आणि मग दिल्लीत झालेली ती आंदोलनं, ट्रॅक्टर रॅली, देशबंदचं आवाहन या सर्वांनी त्याची सरकारला दाखल घ्यायला भाग पाडलं आणि अखेर मोदी सरकारने माघार घेत 3 कृषी कायदे एका रात्रीत रद्द केले। तसंच शेतकऱ्यांना किमान हमी भाव देण्यासाठी समिती स्थापन केली आणि कर्जमाफी योजना जाहीर केल्या। 2024ला झालेल्या निवडणुकीत एनडीए सरकारला मिळालेल्या अपेक्षेपेक्षा कमी जागांमध्ये हे सुद्धा एक कारण होतं। आता हेच त्यावेळी आंदोलनात जिंकलेले शेतकरी आणि नुकतेच जिंकलेले तरुण एकत्र येत आहेत असं दिसतंय,
काही दिवसांपूर्वी राजेश टिकेत यांच्यासह शेतकरी नेते CJPच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जंतर मंतरवर आले होते आणि आता राजेश टिकेत आणि शेतकरी नेत्यांची आशुतोष रांकांनी भेट घेतली। CJP आणि भारतीय किसान युनियन मधल्या चर्चा दिवसेंदिवस वाढत असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे येत्या 10 ऑगस्टला देशात खरंच काहीतरी मोठं घडणार का? खरंच देशातला तरुण वर्ग आणि शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं एकत्र येत रस्त्यावर उतरेल का? CJPला भविष्यात मोठी उभारी घेता येईल का? सरकारला ते आणखी धारेवर धरतील का? ज्यांचं सरकारला विरोध करायचं काम आहे ते सगळे विरोधी पक्ष यात नेमकी काय भूमिका घेणार? या सगळ्याच प्रश्नांच्या उत्तरासाठी 10 ऑगस्टची वाट पाहावी लागणार आहे। पण तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगावबत्ती।